श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये आणि आपलं चॅनल आहे अस्मिता ब्लाऊज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो। तर मी आज तुम्हाला बघा इथे ब्लाऊजवरती पाठीमागच्या बॅक साईडवरती आणि बाहीवरती खूप छान असं आरी वर्क करणार आहे। तर इथे मी छोटे कुंदन घेतलेले आहेत, ही स्टोनची चेन घेतलेली आहे, ती छोटी हा फेविगम आहे आणि छोटी गोल्डची बॉल चेन आहे। अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही कटलरीच्या म्हणजे आपले जिथे साहित्य मिळतं ब्लाऊजचं तिथे तुम्ही हे सहजपणे तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल। आता बाहीवरती बघा मी जे मार्किंग केलेलं आहे ते कशा पद्धतीप्रमाणे केलेलं आहे। ज्यावेळेला बाही जोडायच्या अगोदर मी अशा पद्धतीप्रमाणे पट्टीच्या साहाय्याने पट्टी जी घेतलेली आहे त्या पट्टीच्या साहाय्याने अशा पद्धतीप्रमाणे मी हे बघा इथे मी दाखवते तुम्हाला, अशा पद्धतीप्रमाणे पट्टीचंच मार्जिन पकडलेलं आहे। त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे मी दोन्ही बाहीवरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे आणि ते त्या साईडने त्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे मी आखून घेतलेलं आहे आणि नंतरच मी बाही ब्लाऊजवरती जोडून घेतलेली आहे आणि फिटिंग व्यवस्थित करून घेतलेलं आहे। कस्टमरचं जेवढं फिटिंग आहे त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे ब्लाऊज माझा शिवून तयार झालेला आहे। आता इथे काय करायचं बघा मैत्रिणी, जो आपण फेविगम घेतलेला आहे तो फेविगम आपण पहिल्यांदा ब्लाऊज पाठीमागच्या बॅक साईडवरती अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा सिंगल अशी रेघ ओढून घ्यायची। आता इथे बघा जास्त पण फेविगम असा लावायचा नाही, थोडासा असा, कारण त्याच्यामुळे थोडंसं चिकटून जातं। फक्त सुकायला थोडा वेळ द्या, तुम्ही कोणतंही काम केल्यानंतर त्याला सुकायला थोडा वेळ लागतो, हेच आहे। आता इथे अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे मी पूर्ण गळ्यावरती हा गम लावून घेणार आहे आणि गम लावून झाल्यानंतर आपण जी पहिल्यांदा सिंगल आपण जी तुम्हाला मी मगाशी सांगितलं सिंगल जी आहे, मी सिंगल बॉल चेन वापरली म्हणजे सिंगल बॉल चेन आणलेली आहे, ती आपण पहिल्यांदा जोडून घ्यायची। इथे हे बघा ही जी बॉल चेन आहे ती अशा पद्धतीप्रमाणे आपण व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि पूर्णपणे गळ्याभोवती ही जोडून घ्यायची। आता इथे काय करायचं मैत्रिणींनो, एका हातामध्ये चेन पकडायची आणि व्यवस्थित हाताने दुसऱ्या साईडने प्रेस करत आपण, कारण जिथे गम आपण जोडलेला आहे तिथे व्यवस्थित ती बसली पाहिजे, तशा पद्धतीप्रमाणे आपण जोडत जायचं। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आपण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती अशा पद्धतीप्रमाणे हे करू शकता। काहीही अवघड नाही, फक्त त्याला थोडासा वेळ लागतो काम असल्यामुळे, त्याच्यामुळे हे काम शिस्तीचं आहे, अतिशय घाई गडबडीचं काम हे अजिबात नाही आहे। त्याच्यामुळे हे काम करताना तुम्ही शिस्तीत निवांत वेळ काढून हे तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती अशा पद्धतीप्रमाणे करू शकता। आता मी डबल वेळा तो गम लावलेला आहे आणि जे मी स्टोनची चेन घेतलेली आहे बघा, तुम्ही मार्केटमध्ये ही स्टोनची चेन कमीत कमी 25 रुपये मीटरने तुम्हाला मिळते, तुम्ही ब्लाऊजवरती सुद्धा आणू शकता, लावू शकता। अशा पद्धतीप्रमाणे ही स्टोनची लेस आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे लेस त्या मगाशी मी जिथे बारीक लावली त्याच्या पुढेच मी ही स्टोनची लेस लावून घेणार आहे। फक्त ब्लाऊजचं फिनिशिंग तो आहे तो व्यवस्थित आपलं झालं पाहिजे याची फक्त आपण दक्षता घ्यायची, कारण की गम आहे, गम बऱ्याचशाच वेळेला काय होतो थोडंसा इकडे तिकडे होऊन किंवा असं होऊन अशा पद्धतीप्रमाणे इथे मी सेफ्टीने घेतलेली आहे बघा, म्हणजे टाचणी आपली घेतलेली आहे आणि टाचणीच्या साह्याने मी व्यवस्थित त्याच्या आतमध्ये पक्की म्हणजे आतमध्ये चिकटवण्यासाठी हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जेवढी लागते तुम्ही पुढच्या गळ्यापर्यंत म्हणजे आपला उजवा हात आहे तिथे पुढे सुद्धा घेऊ शकता, मी ते काही घेतलेली नाही, तुम्हाला हवे असेल तर पुढे गळ्यापर्यंत तुम्ही घेऊ शकता। आता परत एकदा तिसऱ्यांदा जी घ्यायची आहे बघा ती आपण त्याच पद्धतीप्रमाणे मगाशी जी घेतली त्याच पद्धतीप्रमाणे, आता इथे माझा गम आहे त्या पद्धतीप्रमाणे मी लगेच ती त्याला अटॅच करून घेतली व्यवस्थित। आता ही
सगळी व्यवस्थित जोडून अजून थोडी सुकायची आहे. पण पहिल्यांदा आपण काय करूया, मी इथे बघा 1-1 इंचावरती एक थोडंसं खडूच्या साह्याने मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे कुंदन जोडायचे आहेत त्याचं मार्किंग आपलं व्यवस्थित होऊ दे, कुठेही मागे पुढे होऊ नये, म्हणून मी अशा पद्धतीप्रमाणे, आता तुम्हाला दिसत असेल गम थोडा थोडा अजून दिसतोय बघा, त्या पद्धतीप्रमाणे सुकायला थोडा वेळ लागतो, त्या पद्धतीप्रमाणे थोडंसं शिस्तीत काम करायचं. आता इथे मी सगळीकडे मार्किंग तर करून घेतलं. मार्किंग करून झाल्यानंतर मैत्रिणींनो इथे आपण काय करायचं, सुईच्या धाग्यामध्ये मी दोरा ओवलेला आहे. आता इथे मी गोल्डन कलरचा दोरा घेतलेला आहे, कारण की आपल्या वर्कवरती दिसू नये म्हणून. आणि जी आपण 3 लेअरचे जी आपण स्टोनची लेस, स्टोनचं हे आणि चेन आणि ती गोल्डन कलरची आपली बॉल चेन आहे छोटीशी, म्हणजे त्याच्यामध्ये 2 लेअरच्या पण मिळतात बरं का मैत्रिणींनो. एक छोटी असते आणि एक त्याच्यामध्ये ती जी बॉल चेन वापरली त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी नंबरची पण असते. त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला कोणती हवी त्या पद्धतीप्रमाणे मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत. आता इथे मी पूर्णपणे जिथे आपण केलेले आहे त्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे पूर्ण ह्याच्यावरती मी टाके घालून घेणार आहे. टाके घालताना सिंगल धागा वापरायचा व्यवस्थित, म्हणजे 2 पदरी धागा वापरायचा. आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण पूर्णपणे हे ब्लाऊजवरती शिवून घेणार आहोत. जशी आपण हात शिलाई घालतो त्या पद्धतीप्रमाणेच आपण हे शिवून घ्यायचं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस आपली ही जी आपण वर्क केलेलं आहे ते निघू नये फेविगमने, म्हणून ही दक्षता घ्यायची फक्त. आता बघा आता किती व्यवस्थित फिनिशिंग झालेलं आहे की नाही. मगाशी सुकायचं होतं, सुकल्यानंतर हे अशा पद्धतीप्रमाणे होतं मैत्रिणींनो. आता नंतर बघा जिथे आपण 1-1 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे मी अशा पद्धतीप्रमाणे मला कुंदन लावायचे आहेत. ते छोटे कुंदन मी आणलेले आहेत, कारण की साडीचा कलर हा पूर्णपणे मोरपंखी कलर आहे, त्या पद्धतीप्रमाणे हे कुंदन आहेत. आता हे कुंदन मी जिथे जिथे मार्किंग केलेले आहे त्या पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायचा. जास्तीचा गरम झाला असेल तर त्याच वेळेला थोडासा काढून घ्या, नाहीतर तो मग कुंदनपेक्षा जास्त झाला तर ते व्यवस्थित दिसणार नाही ब्लाऊजवरती. आता इथे बघा जे मी कुंदन घेतलेले आहे ते अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे ठेवून घ्यायचे. थोडीशी आता इथे मी तुम्हाला बघितलं मग मैत्रिणींनो, ज्या वेळेला माझी ब्लाऊजचं असं होत होतं तेव्हा तिथे घडी पडली होती, तर व्यवस्थित करून व्यवस्थित ते हे करा, म्हणजे अशा वेळेला तुम्हाला काही काही छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आता मगाशी मी ती जी बॉल चेन वापरली होती गोल्डन कलरची त्याचे मी छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत. आता जे आपण कुंदन मोरपंखी कलरचे लावले त्याच्या भोवतीने आपण हे बॉल चेन व्यवस्थित जोडून घ्यायचे. आता हे तुम्ही म्हणणार की किती कशी जोडायची. आता मैत्रिणींनो काय करायचं, जेवढा कुंदन आहे त्याच्या भोवतीने व्यवस्थित ठेवायचं. जास्तीच घ्यायची पण कमी घ्यायची नाही, जास्तीच घ्यायची आणि जास्ती घ्यायची, जोडून घ्यायची. जोडून गेल्यानंतर एक्स्ट्रा राहिलेली असते ती कधी आपण कट करायची हे तुम्हाला मी नंतर सांगते मैत्रिणींनो, त्याच्याशिवाय तुम्हाला पटणार नाही. आता इथे बघा की अशा पद्धतीप्रमाणे आपण हे व्यवस्थित पूर्णपणे हा गम मी जास्तीचा थोडासा लावून घेतलेला आहे त्याच्याभोवती. अशा पद्धतीप्रमाणे मी एका हातात टाचणी घेतलेली आहे, म्हणजे टाचणीच्या व्यवस्थित, कारण हाताने तर ती व्यवस्थित तिथे चिकटली जाणार नाही, तर अशा पद्धतीप्रमाणे मी टाचणीची मदत घेतलेली आहे तिथे. आणि अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे त्या कुंदनच्या भोवतीने आपण ही जोडून घ्यायचे, म्हणजे त्याच्या भोवती ठेवून अशा पद्धतीप्रमाणे ती बघा गम तर अगोदर मी लावून घेतलेला आहे. त्याच्याभोवती फक्त हे जे मी छोटी बॉल चेन आहे ती मी इथे कट करून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित इथे आपण अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचे आणि सुकायला थोडा वेळ देऊ द्यायचा आहे, कारण की ते पूर्ण सुकायला लागणार आहे व्यवस्थित. पूर्णपणे त्याचं फिनिशिंग येण्यासाठी शिस्तीत सावकाश हे तुम्ही करा, कारण की घाई गडबडीत कोणतंही काम व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे ह्याला हा बराचसाच वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळे मैत्रिणींनो अशा ब्लाऊजांचे चार्जेस घेताना आम्हालासुद्धा बऱ्याचशाच वेळेला हे टाईम पण भरपूर लागतो. त्याच्यामुळे मैत्रिणींनो हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्ण जे कुंदन जोडलेले आहेत त्याच्याभोवती मी ही बॉल चेन
जोडून घेणार आहे। आता बऱ्याचशाच वेळेला मी एका हातामध्ये कपडा पण घेतलेला आहे, कारण की ज्या वेळेला मी ते फेविगमच्या साहाय्याने तिथे जोडायला लागले त्यावेळेला मला हातसुद्धा थोडेसे पुसावे लागतात, कारण की त्यावेळेला आपल्याला तिथे ब्लाऊजवरती वगैरे लागू नये म्हणून। आता इथे मग बराचसाच वेळ मी दिला, कमीत कमी 2 तास तर मी याला सुकायला दिलेला आहे आणि पूर्णपणे तुम्हाला दिसत असेल आता किती एकदम सुंदर असं आपलं फिनिशिंग तयार झालेलं आहे आणि ते आपले व्यवस्थित दिसत आहे, कारण सुकल्यानंतर ते एकदम परफेक्टली व्यवस्थित दिसतात। आता बाहीवरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे मैत्रिणींनो आपण हे करायचे आहेत। आता मगाशी सांगितलं मी तुम्हाला कशा पद्धतीप्रमाणे मार्किंग केलेलं आहे। आता मार्किंग केल्यानंतर एक एक कोणे सोडायचे आहेत आणि दुसऱ्या कोण्यावरती म्हणजे एक कोणा सोडल्यानंतर परत एक कोणा सोडायचा आणि तिसऱ्या ह्याच्या लाईनवरती आपण अशा पद्धतीप्रमाणे जे कुंदन आपण गोल गळ्यावरती जोडलेले आहेत ते सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण जोडत यायचं आहे मैत्रिणींनो। फक्त एक एक गॅप ठेवायचा आहे, 2 याच्यामध्ये हा त्रिकस गॅप आहे बघा। बघा जिथे मी गम लावते ते तुम्हाला दिसत असेल कशा पद्धतीप्रमाणे। जास्त पण डार्क करून चालणार नाही, कारण ब्लाऊजवरती ते दिसेल म्हणून मी थोडंसं कमी डार्क केलेलं आहे मित्रांनो। तुम्हाला या व्हिडिओच्या बाबतीत काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा, काही शंका असेल तर त्या पद्धतीप्रमाणे हे बघा। आता इथे कुंदन मी त्याच पद्धतीप्रमाणे सेम जोडून घेणार आहे आणि जे मगाशी आपण बॉल चेन जोडली त्याच पद्धतीप्रमाणे बॉल चेन मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। थोड्याशा मोठ्या होतील, थोड्याशा कमी होतील, त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून जोडायचं, काही घाबरायचं नाही, कारण की बऱ्याचशाच वेळेला पहिल्यांदा असतो त्यावेळेला थोडासा वेळ द्यावा लागतो, थोडंसं फिनिशिंग घ्यावं लागतं, त्या पद्धतीप्रमाणे थोडंसं आपण हे करून घ्यायचं व्यवस्थित। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मित्रांनो बरेचसे चॅनलवरती माझे व्हिडिओ अपलोड आहेत, डिझाईनचे म्हणा, ब्लाऊज कटिंगचे म्हणा, कटोरी ब्लाऊज असू दे, प्रिन्सेस कट ब्लाऊज असू दे, त्या पद्धतीप्रमाणे बरेचसे चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत, तेही तुम्ही नक्की पहा चॅनलवरती जाऊन। हे बघा सगळीकडे मी अशा पद्धतीप्रमाणे हे कुंदन लावून घेतलेले आहेत। तर मैत्रिणींनो आता त्याच्याभोवती आपण थोडासा आणखीन गम जोडूया आणि आपल्याला जे बॉल चेन आपण मी कट केलेले तुकडे आहेत ते व्यवस्थित तिथे जोडून घेऊया, म्हणजे आपल्याला आता ते पण सुकायला आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे। बाहीकडच्या त्या बॅक साईडला आणि ह्या साईडला दोन्ही साईडला करायला मला बराचसाच वेळ लागणार आहे, त्या पद्धतीप्रमाणे थोडेसे ह्या साईडचं मी तुम्हाला दाखवते, पण दोन्ही साईडचं करायला मला बराचसाच वेळ लागणार आहे। त्याच्यामुळे इथे मैत्रिणींनो इथे बघा थोडंसं सावकाश तुम्ही काम करा। बघा अशा पद्धतीप्रमाणे मी जोडत नेलेलं आहे पूर्णपणे। आता तुम्ही जसं तुमची साडी असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे स्टोन सिलेक्ट करा, किंवा तुम्ही ज्या पद्धतीप्रमाणे मी जे कुंदन आणलेले आहेत ते तुम्ही आणू शकता। ते कसे तोळ्यावर मिळतात, जसा तोळा असेल त्या पद्धतीप्रमाणे मिळतात, 20-25 रुपये तोळा अशा पद्धतीप्रमाणे मिळतात। आता जरा मार्केटमध्ये त्याचे दर वाढलेले आहेत, पण कारण की बऱ्याचशाच लेडीजांना आता कोणताही कार्यक्रम असू दे त्याच्या पद्धतीप्रमाणे वर्क हे ब्लाऊज आवडतं आणि खूप सुंदर दिसतं, घातल्यानंतर कम्फर्टेबल पण होतं। रेडीमेड मिळतात पण मैत्रिणींनो ते रेडीमेड ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित बसत नाहीत, बरेचसेच प्रॉब्लेम येतात, पण आपण ज्या वेळेला अशा पद्धतीने शिवून त्याच्यावरती वर्क करतो ते पूर्णपणे आपल्याला कम्फर्टेबल होतात। त्याच्यामुळे मैत्रिणींनो बऱ्याचशाच अशा पद्धतीप्रमाणे हे ब्लाऊज शिवून त्याच्यावरती हे वर्क करून घेतात। आता कितीही हेवी साड्या असू त्या त्या पद्धतीप्रमाणे सिंपल गोल गळा आणि त्याच्यावरती अशा पद्धतीप्रमाणे आता लग्न सराई आलेली आहे आणि त्यावेळेला बऱ्याचशाच मैत्रिणींना माझ्या अशा पद्धतीप्रमाणे आता हे माझे जे कस्टमर आहेत त्यांनी यात्रेसाठी ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे। बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे मी ही जोडून घेतलेली आहे। आता सुकायला मी ठेवणार आहे। आता बाहीवरती कडेला बाही घेरावरती मी इथे बघा जी स्टोनची चेन आणलेली आहे ती मी अशा पद्धतीप्रमाणे जोडून घेणार आहे आणि शेवटला त्याचा लुक सांगणार आहे। जे बरेचसे जे बाहेर बॉल चेन आलेले आहेत बघा इथे, तर ते मी कट करायचे। आता इथे सुकलेलं आहे, सुकल्यानंतर मी अशा पद्धतीप्रमाणे ते बरेचसेच ज्याचे जे एक्स्ट्रा झाले होते ते मी कट करून अशा पद्धतीप्रमाणे टाकणार आहे। सुकल्यानंतर कट करणार आहे, त्याच वेळेला कट करायला गेलात तर मित्रांनो ते व्यवस्थित कट होणार नाही, आपली जी लावलेली चेन असते ती परत निघून जाईल, त्याच्यामुळे ही काळजी घ्या। आणि खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे, तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मला कशी वाटली। आणि मैत्रिणींनो आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओना लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा
आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मैत्रिणींनो तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल। तर खूप सुंदर असं फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला आलेलं आहे। इथे बघा बघा कुठेही काही नाही, एकदम सुंदर असे आपले ब्लाऊज तयार झालेला आहे मैत्रिणींनो। तर कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीने तुम्ही घरी सुद्धा तुम्ही करू शकता। सविस्तर डिटेलमध्ये मी तुम्हाला याची माहिती दिलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद।